मित्रांनो, आज बनवले मालवणी पद्धतीने कर्लीचा रस्सा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल। तर चला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेत असलंच पाहिजे। तर बघा, आज आम्हाला मस्त अशी खूप दिवसांनी म्हणाल ना तर कर्ली मिळाली, तर मी कर्ली आणली आहे। तर आज मस्त असं मालवणी पद्धतीमध्ये कर्ली मसाला बनवते आहे। तर ह्याच्यासाठी साहित्य बघा, अगोदर ही कर्ली मी बाजूला करून ठेवते। तर बघा, साहित्य घेतलंय, संकेश्वरी मिरच्या 4 ते 5 घेतल्या, पाण्यात मी अगोदर भिजत ठेवल्या। खोबरं घेतलंय, त्याच्यानंतर अर्धा कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, आल्याचा तुकडा घेतलाय, थोडीशी लसूण घेतली आहे, 1 चमचा धणे भिजत ठेवले होते, कोकम लागणार आहे आपल्याला, आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तर अगोदर आपण हा मसाला बारीक करून घेऊया। मित्रांनो, आज मसाला बनवते मिक्सरमध्ये, कारण अगदी झटपट होणारी रेसिपी करते आणि प्रत्येकाकडे म्हणाल ना तर हल्ली पाटा नसतो, त्याच्यामुळे बघा अगोदर हे सगळं बारीक करून घेते। अर्धा कांदा घेतलाय, तो धणे घेतले, ते धणे आपण पाण्यातून काढून घेऊया। संकेश्वरी मिरच्या घेतल्यात त्या, आणि धण्याचं जे पाणी आहे त्या पाण्याचाच वापर करते बघा। तर बघा, आता हे आपण मस्त बारीक करून घेणार आहोत। तर बघा, मसाला आपला असा छान तयार झालाय, पण म्हणाल ना तर लाल कलर आलेला नाही आहे, आणि मी कमी मिरच्या घेतल्या होत्या, त्याच्यासाठी आपला हा शलाका ऑल इन वन हा आपला जो घरगुती मसाला आहे हा घेतलेला आहे मी 1.5 चमचा। त्याच्यानंतर लसूण घेतले, ठेचून लसूण घेतली, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे। तर आता म्हणाल ना तर आपलं फायनल साहित्य तयार झालेलं आहे। तर आता आपण सुरुवात करूया। बघा, तेल टाकते, तेल आपल्याला अगदी छान कडकडून तापवून घ्यायचे। तेल बघा छान तापले, लसूण ठेचून घेतलेला टाकते, त्याच्यानंतर बघा थोडासा कढीपत्ता घेतलाय, कढीपत्ता टाकते, आपला शलाका ऑल इन वन आपला घरगुती मसाला, आणि हळद घेतली आहे ती टाकते। लगेचच आपण जो मसाला वाटून घेतलाय तो टाकूया, 1-2 मिनटं साधारण फ्राय करून घेऊया। चवीनुसार मीठ घेतलंय ते टाकते, आणि बघा जी कर्ली आपण घेतली आहे ना ती कर्ली टाकूया। मित्रांनो, व्हिडिओ सगळे बघतात पण लाईक करायचं राहून जातं। अजूनपर्यंत जर कोणी लाईक केलेलं नसेल आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। तुमच्या लाईकमुळे आहे ना पुढे जाण्यासाठी खूप मदत होते। तर बघा, आता याच्यामध्ये पाणी टाकते, आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकंच पाणी टाकायचंय। मसाल्याचं भांडं धुवून घेतलेलंच पाणी टाकते, कोकम घेतलं होतं बघा ते कोकम टाकते, आणि छान आता याला 5 ते 7 मिनिटं शिजून देते। मस्त बघा उकळी आलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकूया, तर बघा आपला कर्लीचा रस्सा असा छान तयार झालाय। गरम गरम भात किंवा भाकरी बरोबर 1 नंबर लागतो। तर गॅस बंद करते,
मित्रांनो, मी जाडसर केलेला नाही, थोडासा भातावर खाण्यासाठी रस्सा म्हटला की थोडासा असा पातळ असावा, तर असा छान रस्सा झालेला आहे बघा. बघू शकताय तरीसुद्धा छान आली आहे आणि कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे. तर आपण आता काढून घेऊया. वरून बघा थोडीशी अगदी कोथिंबीर. मित्रांनो, आज बनवलेला झटपट मालवणी पद्धतीमध्ये कर्लीचा रस्सा, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. लाईकबरोबर हाईपचं बटन आलेलं आहे, आवडली असेल तर नक्की हाईप करा. अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त राहा, त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.